तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी प्रणय टेंबुलकर आपलं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। आज आम्ही निघालो आहे मित्रांनो सुपरस्टार रिसॉर्ट राजोडी बीच विरार पश्चिम या ठिकाणी। आपल्या सगळ्यांना आजचा ब्लॉग कसा होणार आहे ते सगळ्यांना दाखवणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपण दिलेल्या प्रेमाबद्दल, आपण दिलेल्या मायेबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। नमस्कार मंडळी, नमस्कार मंथन। आता कुठे चालला आज? रिसॉर्ट। आज आम्ही चाललोय रिसॉर्टला विरारला। कशा प्रकारे आजचा टूर होतो तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे। रिसॉर्टमध्ये कशी मजा करतो सगळं दाखवणार आहे। आणि आम्ही एका नवीन रिसॉर्टमध्ये चाललोय आज। फार सुंदर रिसॉर्ट आहे, सगळ्यांना दाखवणार आहे। चला तर मग निघूया विरार अर्नाळ्याला रिसॉर्टला। तुम्ही जर मित्रांनो विरारवरनं येत असाल ना तर तुम्हाला आगाशी रोड पकडावा लागेल। आगाशी रोडवरून तुम्हाला बोळिंज नाक्यावरती यावं लागेल। बोळिंज नाक्यावरनं थोडंसं पुढे आल्यानंतर पहिला लेफ्ट आहे, आणि तो लेफ्ट घेतल्यानंतर मित्रांनो सरळ तुम्हाला नवापूर नाका पकडायचा आहे। नवापूर नाका गेल्यानंतर तिकडे आपल्याला राजोडी बीच कोणाला जरी विचारलात तर किंवा तुम्ही मॅपवर तरी टाकलात तर तुम्हाला माहिती पडेल। आजचं वातावरण देखील फार सुंदर होतं। आणखीन वातावरणात थोडीशी नमी म्हणजे थोडंसं दमट वातावरण होतं। एवढं गरमी पण तेवढी नव्हती, कारण आम्ही थोडेसे खुश होतो, कारण थोडासा पाऊस पण देखील जाणवत होता आणि थोडासा पाऊस आला देखील। त्याच्यामुळे आम्ही थोडेसे खुश होतो, कारण असं गरमी एवढी होती की थोडंसं कलर चेंज होण्याचा चान्सेस होता, म्हणून म्हटलं आम्ही घाबरत होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल। आम्ही रिसॉर्टमध्ये कशी एंट्री केली, रिसॉर्टमध्ये आम्ही किती पैसे भरले, पर पर्सन किती आहेत, जेवण कसं आहे, नाश्ता कसा आहे, सगळं तुम्हाला माहिती पडेल। चहा वगैरे सर्व त्या लोकांनी मस्तपैकी आमची व्यवस्था केलेली होती तिकडे। तुम्हाला सर्व माहिती पडेल। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। बघा हा जो फील होता ना जातानाचा फार सुंदर होता। आणि आम्ही की नेहमी तिकडे कधी राजोडी बीचला गेलो तर हे जे दृश्य आहे ते बघून फार मनाला समाधान वाटतं। कारण असं वाटतं की गावाला कुठल्या तरी मालवण आचरा किंवा असं आपण अशा ठिकाणी चाललो आहे असं वाटतं। त्याच्यामुळे आम्ही इकडे नेहमी जात असतो। आणि रिसॉर्टला मात्र आज पहिल्यांदाच चाललो आहे। बघा सुंदर नयनरम्य दृश्य आहे आणि थोडासा पाऊस येऊन गेला असल्याकारणाने थोडी हिरवळ देखील आहे। यो बघा यो काका स्वागत खूप होतो, नाश्ता करू घ्या म्हणून सांगत होतो, पण म्हटलं आम्ही आता नाश्ता करू दुसऱ्या ठिकाणी चाललो। त्याच्यामुळे बाबा तू राम राम केलो आणि पुढे चाललो। 2-3 रिसॉर्ट आहेत तिकडे, पण आम्ही जे नवीन रिसॉर्ट झालं तिकडेच आम्हाला जायचं होतं, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो। फायनली आम्ही सुपरस्टार वॉटर पार्कला पोचलो आहे। पार्किंगची व्यवस्था देखील चांगली आहे। जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल तिकडे पार्किंग देखील व्यवस्था आहे। आणि स्वतःची गाडी घेऊन आलात तर तुम्हाला रिक्षाची पण कटकट नसणार, कारण रिक्षाने तुम्ही आलात तर तिकडे तुम्हाला 700 रुपये भरायला लागतात। आणि तुम्ही पर्सनल गाडी घेऊन गेलात तर पर पर्सन 600 रुपये तुम्हाला भरावे लागतात। तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे आणि आम्हाला तिकडे एंट्री देखील मिळाली आहे। हे हाताचे बँड देखील आम्हाला मिळाले आहेत। तर चला तर आता आपण लगेचच एंट्री घेऊया, कारण आम्ही गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती। आणि नंतर जी काय गर्दी झाली ती मात्र भरपूरच जबरदस्त, लहान मुलं वगैरे। चला पटापट आपण आता आतमध्ये जाणार आहोत। आणि मंथन तर फार खुश होता, मी देखील खुश होतो, कारण आत्ता तुम्ही माझा कलर बघा कसा आहे आणि संध्याकाळी कलर असेल तो बघा माझा कसा आहे। बायगेन आमचं पटापट फॉर्म भरून घेतलं आहे, पण फॉर्मवर काय होतं आणि काय नाही आता आम्ही बघितलंच नाही। तुम्ही आमका विचारलं किती माणसं आणि काय कोण कोण आहे, संपलो विषय। साईन केलं आणि गेलो पटकन, कारण आमका एक्साइटमेंट होती आतमध्ये जायची। बघा तर मस्तपैकी रिसॉर्ट आहे। आणि कारण रोज रिसॉर्ट आहे ना आम्ही बाहेरून बघायचो, बाहेरून बघत असताना विचार करायचो की कधी जाऊया कधी जाऊया, कारण आम्हाला तेवढा वेळ नसायचा। आज मात्र आम्ही पूर्ण फुल प्लॅनिंगनुसार रिसॉर्टमध्ये आलो। आणि एक होता ना मित्रांनो, प्रत्येकजण आपल्या फॅमिलीला सांभाळत होता आणि प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसाठी काम करत होता किंवा फॅमिलीसाठी तिकडे झगडत होता।
त्याच्यामुळे सगळ्यांना बघून यांना फार बरं वाटत होतं. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीला सांभाळतो आहे, तिकडे रिसॉर्टमध्ये एंट्री करतो आहे, बघून यांना खूप बरं वाटत होतं. मित्रमैत्रिणी देखील भरपूर होत्या. अजिबात फालतूगिरी तर अजिबात इकडे कुठली झालेली नाही आहे. त्याच्यामुळे असं काय फालतू किंवा हे असं कुठल्याच प्रकारचं काम तिकडे झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे अजिबात तुम्ही निश्चित राहा पूर्ण व्हिडिओमध्ये. आपल्याला पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळेल. राईड्स देखील बघा तुम्ही कसे कसे आहेत. आणि इकडे हा रेन डान्सचा जो भाग आहे तो तिकडे तर आम्ही दिवसभर फार मजा केली. तिकडे डीजेचा एरिया आहे. आता रिसॉर्टला आहे सकाळचं दृश्य आहे. रिसॉर्टमध्ये अजिबात गर्दी नव्हती. आता काही वेळाने बघा किती तिकडे गर्दी होईल, कारण आजचा बुधवारचा दिवस होता आणि बुधवारच्या दिवसामध्ये देखील फार गर्दी होती, कारण सर्वांना सुट्ट्या पडल्या आहेत. मुलांना आता मुलांची शाळा देखील चालू होती. काही लोकांची शाळा चालू पण झालेल्या आहेत. इकडे देखील या क्रेझी रिव्हरमध्ये देखील आम्ही फार खूप मजा केली, कारण क्रेझी रिव्हरमध्ये नमिता मी मंथन बघा देवगडची टी शर्ट घालून आला आहे, देवगड धमाकाची. आणि आता गेल्या वर्षी धमाका झाला आहेच आणि यावर्षी देखील जबरदस्त धमाका होणार आहे. तर ते देखील आम्ही तुम्हाला नंतर दाखवूच. पण आता मात्र रिसॉर्टबद्दलच बोलूया. तर आम्ही पहिल्यांदा गेलो डायरेक्ट नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये बघा ही एक काहीतरी टीम होती, मला वाटतं काहीतरी मालवण विवरांची टीम होती. सगळेजण एकाच उंचीचे होते. अन्न वाया घालू नका, खाना बर्बाद ना करो. त्याच्यामुळे खरंच फार सुंदर आहे, कारण जे काय शेतकरी पिकवतो ते पिकवताना त्याची प्रक्रिया केवढी मोठी असते. त्याच्यामुळे तुम्ही अन्न वाया घालू नका. एक चांगला संदेश रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर आम्ही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही मस्त पटकन नाश्ता करून घेतला. नंतरने पटापट नंबर लावला. मिसळ पाव होता, आणखीन कांदे पोहे होते. मिसळ देखील फार सुंदर होती, कारण आगरी कोळी लोकांच्या जी जेवणाची पद्धत आहे किंवा त्यांच्या मसाल्याची जो चव आहे ती मस्तच असते. मला तर आवडतंच आणि एकदम साध्या पद्धतीमध्ये होतं, असं काय भारी नव्हतं, पण टेस्ट मस्त होती. नमिताने देखील मस्त आस्वाद घेतला मिसळचा. मी देखील मस्त आस्वाद घेतला. आणि हो आणि डीजेवाल्याने देखील आहे ना मस्तपैकी गणपतीची गाणी लावली होती. त्याच्यामुळे अजून वातावरण प्रफुल्लित झालं होतं, कारण गणपती देखील आता जवळ आले आणि यावर्षी गणपती लवकर आहे. त्याच्यामुळे गणपतीचा गाण्यांचा जो फील होता ना तो फार मस्त होता. नक्कीच डीजेवाला आपल्या कोकणातला असणार असं मला वाटत होतं. तर त्याची काही आमची भेट झाली नाही, पण तो शेवटपर्यंत मस्तपैकी त्याने डीजे वाजवला. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे मित्रांनो, आणि नाश्ता देखील फार सुंदर झाला आहे. नाश्त्यामध्ये
मिसळपाव होता आणि कांदे पोहे होते. कांदे पोहे देखील फार सुंदर होते. मिसळपाव देखील फार सुंदर होता आणि जो मिसळ होती जी ती उसळ होती ती पण देखील फार सुंदर होती. म्हणजे जवळजवळ कोकणी स्टाईलमध्येच होती आणि आगरी लोकांची जी बनवण्याची पद्धत आहे ती देखील फार सुंदर आहे. जेवण देखील कसं असणार ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत आम्ही रिसॉर्टची मजा घेतोय. चला तर मग आता प्रत्येक राईड्समध्ये आपल्याला होतवर आहे तरी पण गर्दी बघा काय आहे. आणि बघा मस्तपैकी एवढी जबरदस्त गर्दी झाली ना थोड्या वेळातच, कारण सगळेजण एंट्री करत होते. आणि हे बघा हे काय पोरत ना ते सकाळीच माझ्याशी मैत्री केल्याने आणि कारण मस्तपैकी आज दिवसभर तुमका व्हिडिओमध्ये आपण भेटूया म्हणून. आणि हे बघा हे माझे लहानपणीचे मित्र भेटले, तळवड्यातले होते. मला वाटतं भाकरवाडीतले 4-5 जण आहेत. हात दाखवित होते. मी पण बाय बाय केलं आहे. म्हटलं जावा. कोण होते काय माहिती नाही, पण काय कॅमेरा बघितल्यावर लगेच जण सगळ्यांनी हात दाखवले नका टाटा बाय बाय. चला तर आम्ही आज मस्तपैकी तरी सेल्फी काढले, फोटो काढले. सेल्फी पॉईंट देखील भरपूर आहेत मित्रांनो आणि फार सुंदर देखावा करून ठेवला आहे. आणि इकडनं जर पाहिलात तर समुद्र देखील फार सुंदर दिसतो. आणि इकडे आता रेन डान्सला सुरुवात झालीच आहे. आता ही सुरुवातीची दृश्य आहेत. थोड्या वेळाने बघा इकडे किती गर्दी असेल. आणि परबीन, सावतीन, मयकारीन, शेवता, सकला सगळी गेली बघा मस्तपैकी डान्स करीत होती.
आता आम्ही चाललो होतो क्रेझी रिव्हरकडे, कारण क्रेझी रिव्हरचा देखील टायमिंग झाला होता. 11:30 ते 12:30 क्रेझी रिव्हरचा टायमिंग होता. तर आम्ही तिकडे चाललो होतो, कारण भरपूर लाईन लावतात सगळेजणं. त्याच्यामुळे आम्ही आधीच नंबर लावायला निघालो होतो. आणि बघा हे 3 मित्र आणखीन आम्हाला भेटले तिकडे. त्यांचे देखील मस्तपैकी फोटो सेल्फी वगैरे काढले आम्ही. भरपूर जण असे ओळखीचे तिकडे झाले होते, कारण फक्त ती तोंड ओळख होती. आणि इकडे ते अर्नाळ्याच्या काही मुली पण आल्या होत्या, मस्तपैकी डान्स करत होत्या. आणि त्यांचा जो अर्नाळ्यांचा आगरी कोळी लोकांचा जो डान्स करायची जी पद्धत आहे ना, ती मित्रांनो बघा सर्वजण एकाच सेम पद्धतीचा डान्स करत असतात. ते बघून फार मस्त वाटत होतं. आणि बघा हे तिघेजण आहेत ना, मस्त म्हणजे जबरदस्त मजा करत होते, कारण ते सकाळी आल्यापासूनच मजा करत होते. आणि तिघे पण खास जिगरी दोस्त होते. प्रत्येक कुठल्या पण राईडमध्ये हे तिघेजण एकत्र डान्स करायला सगळेजण एकत्र होते. तर ते पण बरं वाटत होतं बघायला, कारण आता आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना मिस करतो आहे. आता कोण मित्र भेटत देखील नाही आणि काय. आणि आता जर मित्रांनी कधी फोन केला तर असं सांगतात की, किंवा असं मी त्यांना सांगतो की आपण भेटायचा प्लॅन करूया, आपण भेटूया, असं कधी आम्ही बोलत नाही. त्याच्यामुळे चला आता सध्याची परिस्थितीच वेगळी आहे, किंवा सध्याची वेळ देखील वेगळीच आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये गुंग आहे. ठीक आहे, पण केव्हा तरी आमचे सगळे मित्र भेटतील आशा आहे. बघू.
चाललोय आपण क्रेझी रिव्हरकडे. पाय आत में टाक. असं बस. तिकडे पकड. अरे तिकडे पकड येडी. हा तिकडे पकडा.
त्या बायका कुपन घेऊन सोडूच्या बारक्या पोरांबरोबर खेळत होता. तो बारको पोरगा एका कुपन देत नव्हतो खेळायला लागला होता. आम्ही पण पटापट कुपन दिलो आणि ताट घेतलं पटापट. बघा हे शाकाल पण होतं मस्तपैकी 10 नंबरची जर्सी घालून. हो मात्र ना जेवणात एकदम बिझी होतो आणि हे दोघेजण मग अगदी वाटून खायत होते ते. तर आम्ही फायनली आमच्या लाईनमध्ये आम्ही जेवणाची ताट घेऊन पुढे गेलो. चपाते पण अप्रतिम होते, मस्तपैकी नरम चपाते होते. चपाती घेतलं आणि पुढे गेलो. याच्या चिमट्यात ना ते काकडे येत नाही होते, पण कसे बसे काढल्याने घेतल्याने. यो मात्र लई खुश होतो कारण पोरा पण तशीच होती ना. मेरा तुझा ती कलर बदल असा त्या पोर बोलला आणि पुढे गेला. यो एक लई खुश होतो. याच्याकडे चिकन होता. चिकन देखील फार सुंदर टेस्टी होतं आणि ही चिकन चिल्ली होती. चिकन चिल्ली देखील फार मस्त होती. थोड्या वेगळ्या पद्धतीची होती, परंतु एवढ्या क्वांटिटीमध्ये जर बनवायचं असेल तर ते खरंच खूप सुंदर चिल्ली होती. आणि कोंबडी एवढी कापली होती माकडं फुकट गेली असली, कारण सगळे जर रसोच घेत होते. चिकन चिल्ली घेतली आणि पुढे गेलो. पुढे हा देखा मस्तपैकी आगरी पद्धतीचा सुका जवला पण होता. आणि खरंच मी सुक्या जवल्यावरती जबरदस्त ताव मारला. अगदी मस्त टेस्टी होता. त्याच्यानंतर इकडे स्वीटमध्ये देखील हा हलवा पण होता, पायनॅपल हलवा. देवगडचा क्रिकेटर मंथन तेंडुलकर. मस्त ताट बघा मस्तपैकी भरलं होतं. आता मस्तपैकी शीट शोधली. तर मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. जेवणामध्ये तुम्ही बघितलात काय काय आयटम्स होते, फार सुंदर होते. चिकन चिल्ली देखील फार सुंदर होती आणि स्वीटमध्ये शिरा देखील होता आणि तो पण पायनॅपलचा होता. अतिशय सुंदर होतं जेवण, फार मस्त झालं आहे. जेवणाची पूर्ण थाळी कशी आहे तुम्ही बघितला. आणि तिकडे बनवणारे देखील म्हणजे जो आगरी कोळी पद्धतीचा मसाला किंवा आगरी कोळी पद्धतीचं जेवण आहे ना, ते जेवण ते लोक बनवतात आणि अतिशय सुंदर टेस्टी जेवण होतं. आम्ही जेवण तर तृप्त झालो आहे. चला तर जेवणानंतर थोडंसं बसतोय आता इकडे मस्तपैकी हवेवरती बसण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य दृश्य आहे. इकडे समोर पाहायला गेलात ना तर राजोडी बीच आहे आणि आता आम्ही इकडे बसणार आहोत. व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे. हा दादा मस्तपैकी दिवसभर आहे ना या ठिकाणी माणसांचं काम करत असतो, सगळ्यांना सांभाळत असतो. आता इकडे मग जेवण करून थोडासा आराम करतो. काय दादा
आणि बघा ह्या दोघांचा मित्रप्रेम बघून माका तर लय रडा गेला बाबा. नक्की काय करीत होतो तर त्याकाच माहिती. शेवटी बघून 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 नंतर पाण्यात उडी मारल्या नाही एकदाची. चला तर मित्रांनो, आता मस्तपैकी सगळं रिसॉर्ट पूर्ण फिरून झालं होतं. रिसॉर्ट पूर्ण मजा घेऊन झाली होती. आता मात्र वेळ झाली होती ती निघण्याची. मस्तपैकी आम्ही थंड शॉवर घेतला, नंतर मग निघालो. निघता निघता थोडंसं फोटोशूट केलं सुपरस्टार रिसॉर्टचं आणि निघालो. सगळेजण निघताना टाटा बाय बाय करत होते, त्याच्यामुळे फार बरं वाटलं. तर मित्रांनो, खरंच आजचा जो एक्सपिरियन्स होता ना तो सुपरस्टारच होता. आणि नाव देखील याचं सुपरस्टारच आहे रिसॉर्टचं. आणि एक्सपिरियन्स देखील सुपरस्टार होता. जेवण देखील चांगलं होतं. तिथले जेवढे पण राईड्स आहेत, आम्ही सगळ्या राईड्सची काही मजा घेतली नाही, कारण आम्हाला खूप भीती वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही जास्त काही राईड्सची मजा घेतली नाही. जे छोटे छोटे राईड्स होते ते आम्ही फक्त केले. बाकी वेव पूल, आणखीन रेन डान्स, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे मस्तपैकी मजा केली. लंच देखील फार सुंदर झाला. आता निघता निघता चहाची व्यवस्था देखील तिकडे केलेली होती. आणि आज वेनसडे आहे, तरी पण खूप गर्दी आहे. म्हणजे सॅटर्डे संडेला तर एकदमच जबरदस्त गर्दी असेल. आणि म्हणजे विरारमध्ये आणि राजवाडी बीचच्या जवळ एक नवीन रिसॉर्ट आहे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. आणि पब्लिकचा सपोर्ट देखील चांगला आहे. आणि आज आम्ही आल्यानंतर इथे काय येऊन केलं की जे बरीचशी म्हणजे निनावी मित्र झाले, जे म्हणजे सकाळपासून आमच्यापर्यंत संध्याकाळी होते, ते संध्याकाळी निघता निघता स्वतःच आम्हाला बाय बोलायला लागले. म्हणजे एक जे एका म्हणजे काही वेळा क्षणाची किंवा काही तासांची जी मैत्री आहे ना, ती मैत्री आज काही लोकांबरोबर झाली. ते मात्र आज आम्ही कमवलं आणि थोडी मजा केली. चला तर आजची मजा किंवा आजचं हे रिसॉर्टचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्की सुपरस्टार रिसॉर्टला एकदा भेट द्या. आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला देखील एक्सपिरियन्स कसा वाटतो नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. टाटा.